माझं नाव आनंदराव शंकर माळी, राहणार स्टोरून इस्लामपूर अष्टनाकाजवळ. माझ्या ATMसाठी जंगम स्वामीपासून बोर मारलेले आहे पावण्या 260 फूट आणि मला 1.25 इंचीच्या पुढं पाणी लागले. असं हे झालं. आता माझा प्रॉब्लेम लागला आहे की पाणी एका 15-20 मिनटं चालते आणि परत बंद पडते. म्हणजे मी परत बोलवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इथं सांगली जिल्ह्यातलं हे इस्लामपूर गाव आहे आणि या इस्लामपूर गावामध्येच इथं मेन रोडलाच इथं म्हणजे इथं बोर मारायसाठी मला भरून घेतलं. त्यावेळेला मी त्याला सगळं मार्गदर्शन केलं होतं. पाण्याचं पॉईंट बघितल्यानंतर त्याला सगळी माहिती दिली होती की पाण्याची पडदे कशी कशी लागतील. त्याप्रमाणे त्यांना ती पाण्याची पडदे लागली. अगदी 20 फुटाला पाणी चालू मी तसं 20 फुटाला चालू झालं. त्यात 210ला 245ला असं पाणी वाढलं. त्यामध्ये खाली 20 फूट गाळाचं असा विषय काही इथं झाला नाही. पाणी लागलं, वर पाणी लागलं होतं पण खाली पाणी वाढलं ते 245ला आणि 260 फूट यांची बोर मारलेली आहे. तर पाणी लागल्याच्या खाली झालं 15 फूटच. तसं नंतर मोटर पंपवाल्यानं त्याची पण पूर्ण अशी काही माहिती घेतलेली नाही. बाबा पाण्याचं पडदं किती किती फुटाला लागलं, खाली तळात किती फुटाला वाढलं होतं त्याची माहिती त्यांनी काही घेतली नाही. आणि 245ला पाणी आणि 230 वर मोटर पंप, वरनं 230 फूट अंतर असेल असा मोटर पंप बसून गेले. ॲक्च्युली मोटर पंपवाल्याची सुद्धा ही चूक आहे की मोटर पंप बसवण्यापूर्वी पडदं किती किती फुटाला लागल्यात, पाणी किती किती फुटाला लागले, पाणी किती फुटाला खाली वाढलंय आणि त्याच्या खाली किती फूट एक्स्ट्रा बोर मारलंय याची पूर्ण माहिती मोटर पंपवाल्यानं घेऊन आणि पाण्याचा व्हिडिओ बघून आणि पाण्याची माहिती डिटेल घेऊन मगच मोटर पंप विकावा, मोटर पंप आणून बसवावा. असं घडत नाही. कारण यायचं पब्लिक अडाणी आहे, पब्लिकला काही कळत नाही आणि आपण बी त्यात काहीतरी डोकं वापरावं असं काय घडत. त्याला बऱ्याच ठिकाणी असेच प्रॉब्लेम जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. तर आमचं शास्त्र पाण्याचं काय सांगतं, 245ला पाणी लागल्यानंतर खाली त्याच्या खाली पंप बसला पाहिजे. पंपाच्या खाली गाळ पडायची क्षमता किमान 21 फूट असली पाहिजे. अशी बोर मारली पाहिजे. तर इथं बोरवाल्यानं बी काय केलं, पाणी खाली वाढल्यानंतर लगेच बोर बंद केली. आता त्यानं लगेच का बंद करावे, तर जादा पाणी लागतंय. इथं 4.25 इंची बोर मारले तर 1.5 इंचापेक्षा पाणी जेवढा मोठं लागतंय तेवढा सरासरीमध्ये 4.5 इंची बोरवाली 1.5 इंचापेक्षा किंवा 1.5 इंच पाणी लागलं म्हटलं की लगेच बंद करा, नशिबाने लागलेलं पाणी जाईल असं त्यांना पार्टीला भ्या घालतात. ॲक्च्युली खाली गेल्यानंतर पाणी जाण्याचं प्रमाण अगदी 100 मध्ये 0.1 आहे. म्हणजे 1000 बोरमध्ये एका ठिकाणी घडतं. 1000 बोरमध्ये एका ठिकाणीच घडतं की लागलेलं पाणी जातं. पण 999 ठिकाणी पाणी लागलेलं जात नाही अशी जमीन आढळून येते. कारण मी जवळजवळ 50 वर्ष हे पाणी दाखवण्याचं काम करतोय. तर हजारो बोरवाल्याचं ते अनुभव आहे. त्यामध्ये असं काही घडत नाही. पण विनाकारण यायचं बोरवाल्यानं आणि सांगायचं की लागलेलं पाणी जाईल. आता लागलेलं पाणी जाईल म्हटलं की पार्टीमध्ये बंद करा. त्याप्रमाणे यांना भ्या गाठलं की लागलेलं पाणी जाईल त्याप्रमाणे बंद करायला सांगितलं आहे. आणि बंद केल्यानंतर आता काय झालं, मोटर पंपाला बी असा भेटला की पाणी खाली आणि वर पंप बसून गेला. पण बोरवाल्यानं बी काय केलंय, डिझेल 1.5 इंचापेक्षा पाणी मोठं लागलं म्हटल्यावर डिझेल खायला लागलं. 4.25 इंचीला गाडीला कॉम्प्रेसरला ते 1.5 इंचापेक्षा पाणी जेवढा लागतं ज्यादा तेवढा डिझेल 3 पट 4 पट ज्यादा खातं. मग हे डिझेल वाचवायसाठी काय सांगायचं, पार्टीला भ्या घालायचं लागलेलं पाणी जाईल. पार्टीमध्ये मग बंद कर बाबा, लागलेलं पाणी जायला बंद कर. अशी परिस्थिती सरासरी सगळीकडंच महाराष्ट्रात काय सगळं आसपासच्या राज्यामध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. तेव्हा पाण्याचं शास्त्र काय, पाणी टांगतं पाणी पडतं, त्याच्या खाली पंप बसतं, पंपाच्या खाली गाळ पडायची क्षमता ठेवणं हा टेक्निकल इश्यू जमिनीच्या पोटातला आहे. जमिनीतला इंजिनिअरिंग आहे. हा व्हावा लागतो तरच पाणी बरोबर व्यवस्थित येतं. नंतर पाणी खाली आणि पंपवर असं पाणी उलटं पाणी वर देणार आणि मग पंपाला देणार आणि मग पंपचं पाणी काढणार असं जमिनीच्या पोटात घडत नाही. पाण्याच्या खाली पंप पाहिजे, पाण्याच्या वर पंप बसतो का हा पंपवाल्यानं सुद्धा विचार करून मगच पंप द्यावा.
तोपर्यंत लगेच उठायचं आणि पटापटा रशी केबल काटरपट्टी एवढं बिल झालंय घ्या एवढं पण बसवायचं आणि जायचं हे नाही. ते पूर्ण त्यातला माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर आपला अभ्यास आणि आपला काय डोक्याचा वापर त्यात पंपवाल्यांनी सुद्धा करावा लागतो की किती HP मोटर देतोय, किती पाण्याची गरज आहे, पाणी बरोबर मारताना किती लागलंय, किती फुटावं लागलंय, पाणी लागल्याच्या खाली पंप असणार का वर पंप असणार, या गोष्टीचा सरासरी मोटर पंपवाल्याने विचार करावा लागतो. असा करत्याला जवळजवळ माझ्या हिशोबाप्रमाणे कमीत कमी अगदी 80 ते 90% मोटर पंपवाले असं करतात. काही माहिती घ्यायची नाही, बरोबरली काय माहिती घ्यायची नाही, बोर मारताना एखादा व्हिडिओ एखादा दाखवा म्हणायचा नाही, पडदं कसं कसं लागलं विचारायचं नाही, पाण्याच्या खाली पंप का वर बसला याचा विचार करायचा नाही, याय झालं पंप गडबडीत बसवायचं, पंपात चांगले पैसे मिळतात पंप बसवायचं आणि सटकायचं, पुन्हा येतोय त्यांना प्रॉब्लेम आल्यानंतर एखादा हुशार जर पानाडे असेल तर तो नंतर कुठं लिंबू आणतोय, कोण नारळ आणतोय, कोण कोंबडीचा अंडा असल्या लोकांना काय टेक्निकल इश्यू म्हणजे काय माहितीच नाही जमिनीतलं. तर अभ्यासू पानाडे आणि बऱ्याच वर्षाचा अनुभवी पानाडे एखादा आपल्याला सल्ला चांगला देऊ शकतो, ह्याच्यावरती लोकांचा फोकस असणं गरजेचं आहे. बोरला पाणी दाखवलं आणि पाणी लागलं आणि पानाड्याचा विषय संपला असं बिलकुल नाही. पानाड्यानं कन्सल्टन्सी दिली पाहिजे, पानाड्यानं सल्ला दिला पाहिजे, पानाडी पंप काय कार्य करतो, बोरवाले काय चुका करतात आणि डासणारी जमीन आहे का, करंट सप्लाय आहे का, व्यवस्थित आहे का, या सगळ्या गोष्टीचा एक अभ्यासू व्यक्ती म्हणजे पानाडी. पानाडी म्हणजे देव नव्हतं, पानाडी म्हणजे काय चमत्कारी माणूस नव्हता, एक अभ्यासू व्यक्ती आणि अनुभवी व्यक्ती म्हणजे पानाडी. असा पानाडींची गरज असते. तर या ठिकाणी आता आम्ही आलो आहे, त्यांना आता मी सल्ला दिला आहे की 230 वर पंप बसला आहे तो चुकला आहे. असं 245ला पाणी वाढलं आहे याचा अर्थ त्याच्या खाली पंप बसायला पाहिजे. मग आता त्यांना जॉईंट टाकायला सांगितले मी यांना इथं की रस्सी केबल आणि जे डिलिव्हरी पाईप आहे ते आता जॉईंट मारायचे आहे, ते पण आता जॉईंट चांगला मारला पाहिजे. जॉईंट नाही चांगला बसला निसटला तर खाली मोटर पंप अडकणार यांचा पण, तर ते जॉईंट सुद्धा चांगला मारला पाहिजे. असं आता पंप बनायचं काम आहे. तर त्यांना एक शॉर्टकटमध्ये एक सल्ला दिलाय. दुसरा एक त्यांना मी सल्ला दिलाय, बोरला आता 1 तास थांबल्यानंतर 10 मिनिटं पाणी चालतं, परत 1 तास थांबल्यानंतर 10 मिनिटं चालतं, असा त्याचा रेशो निघतो टायमिंगचा. तर ह्याच्यामध्ये एक 12 तासाचं जर मॅन्युअली पाणी काढलं तर रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत कोण पाणी काढायला देतं, रात्रीभर कोण बटन दाबत बसत नाही. मग समजा दिवसा एक आम्हाला यांना 2000 लिटर पाणी मिळते जातं, तर रात्री 8 ते सकाळी 8 म्हणजे 12 तास, दिवसा 8 ते संध्याकाळी 8 म्हणजे 12 तास, 20 तासाचा एक दिवस असतो. मग रात्री 8 ते सकाळी 8चं पाणी काढतच नाही ना. मग ह्यांना आम्ही एक सल्ला दिला आहे की याला ऑटो सेन्सर आणून बसवा, तो त्याला मॅन्युअली टायमिंग फिक्स करता येते. पण ह्याच्यामध्ये एक असा आहे, स्वतः दिवसभर इथं कोण पंपवाला थांबणार नाही, तो सेन्सरवाला इथं थांबणार नाही की बाबा 1 तास खरोखर चालल्यानंतर किती मिनटं चाललं, घड्याळ लावून स्टार्टर मारायचं, लिहून ठेवायचं, किती मिनिटाला ते बंद पडलं परत घड्याळ बघायचं, त्यानंतर मध्ये येणारी ती सरासरी टायमिंग असते. समजा 1 तास थांबल्यानंतर 10 मिनिटं चाललं तर पुन्हा 1 तास थांबल्यानंतर परत 10 मिनिटं येते का 8 मिनिटं येते, ही येणारी जी सरासरी टायमिंग आहे ते ऑटो सेन्सरला द्यायची. मग ऑटो सेन्सर बसवणारा सुद्धा तज्ज्ञ असावा लागतो. एक 90% मोटर पंपवाले सेन्सर चांगला बसवता येत नाही असंच दिसून येतात. सेन्सर कार्य कसा करतो, टायमिंग कसं बिघडत जातं, किंवा उन्हाळ्यात पाणी कमी आल्यानंतर सेन्सरमध्ये टायमिंगमध्ये चेंजेस होतात. बरं सेन्सर आपल्याला चेंज करावं जावं लागतो, त्याचं टायमिंग सेट करायला परत जावं लागतं. तर अशा प्रकारचे तज्ज्ञ माणसं सेन्सरवाली फारच कमी आहेत. आणि यायचं आपल्याला अज्ञान पण असते. मोटर पंपाला काही कारणानं ती पार्टीनं बोलवलं की बाबा माझ्या बोरमध्ये पाणी न झाले, तर तिथे गेल्यानंतर सांगायचं की बोरला पाणीच नाही म्हणून सांगायचं. तो सेन्सर बिघडला आहे त्याच्यामुळे पाण्याचं टायमिंग बिघडलं आहे. हे मात्र काय आपला ज्ञान नसणाऱ्या मोटर पंपवाल्यांची संख्या सर्वात मोठी आहे. ॲक्च्युली याच्यात ITI प्रशिक्षण शासनाची सुद्धा यात फार मोठी चूक आहे. शासनानं यामध्ये मोटर पंपवाल्यांना ITI कोर्स वगैरे असा देऊन त्याचं प्रमाणपत्र देऊन
मगच त्यांना लायसन देऊन मगच त्यांना पंप बसवायला अथॉरिटी द्यावी, अन्यथा त्यांना बंदी घालावी आणि दंड आणि शिक्षेची तरतूद ठेवावी. अशा प्रकारचं सरकारचं सुद्धा यामध्ये धोरण असणं आवश्यक आहे. तर हे सरकारनं सुद्धा यात आता दखल घ्यावी. यामध्ये कोणतरी आता आमदार खासदार किंवा मंत्री कोणतरी बघतील माझा यूट्यूब, त्यांनी या विधानसभेमध्ये अशा प्रकारचं कुठेतरी बिल आणावं आणि त्याच्यावरती एक सरासर तज्ज्ञामार्फत अभ्यास करून असे बिल पास करून त्याच्यावरती कायदेशीर तरतूद करावी, यांना प्रशिक्षण देण्याची भूमिका ठेवावी सरकारनं. आणि जर तसा न करता जर कोण पंप बसवत असेल तर त्याला काही महिन्याचे शिक्षा आणि दंड अशा प्रकारची तरतूद करणारं विधेयक महाराष्ट्र सरकारनं आणावं अशी माझी विनंती आहे.